अस्माकन्तु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैज्ञार्थं ताम्रवीमि ते. या श्लोकात दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलताना सांगतो की माझ्या सैन्यातील प्रमुख लोक कोण आहेत ते मी तुला सांगतो. तात्विकदृष्ट्या या श्लोकाचा अर्थ जर बघितला तर असं म्हणता येईल की एखाद्या कार्यात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी नियोजन, जबाबदाऱ्या आणि नेतृत्व स्पष्ट असणं आवश्यक आहे. दुर्योधन आपल्या सैन्याचं नेतृत्व करणाऱ्यांची यादी सांगतो. ही एक धोरणात्मक गोष्ट आहे. आपण कोणत्या गोष्टींमध्ये मजबूत आहोत, आपल्या पथकात कोणते लोक सामर्थ्यवान आहेत याची जाणीव असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुर्योधन ज्या प्रकारे आपल्या सैन्यातील प्रमुख व्यक्तींना ओळखतो त्यातून शिकता येतं की जीवनातही प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट भूमिका असते. ती ओळखून त्याला त्या भूमिकेप्रमाणे संधी देणं अतिशय गरजेचं आहे. दुर्योधन आपल्या सैन्याची स्तुती करताना अति आत्मविश्वास दाखवतो. आपण आपल्या क्षमतांची ओळख ठेवून आत्मविश्वास बाळगावा, पण अति अभिमान किंवा दुराग्रहाने निर्णय घेणं टाळावं. दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलतो म्हणजे आपल्या मार्गदर्शकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. जीवनातही आपल्याला वाटचाल करताना योग्य सल्ला आणि संवाद गरजेचा असतो. थोडक्यात जर सांगायचं असेल तर या श्लोकातून आपल्याला असं कळतं की कोणत्याही प्रयत्नात यश हवं असेल तर संघबळ, नेतृत्व आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते. श्रीकृष्णार्पणमस्तु.